सध्या विदर्भात उष्णतेचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे। सलग 3 दिवसांपासून अमरावतीचं तापमान 46 अंशाच्या जवळपास पोहोचत आहे। काल जर आपण पाहतो विदर्भात सर्वाधिक तापमान अमरावती जिल्ह्याचं होतं। 46.6 अंशावर जे आहे ते तापमान पोहोचलेलं होतं। आज देखील हे तापमान 46 अंशावर जाण्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी अमरावतीच्या मुख्य चौकामध्ये मी आहे आणि वाहनावर जाणारे प्रत्येक जण जे आहेत ते पुरेपूर काळजी घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सर्वाधिक ऊन जे आहे ते विदर्भात काल अमरावतीमध्ये तापलं। आज देखील उन्हाच्या झळा जे आहेत ते उन्हाचे चटके जे आहेत ते अमरावतीकरांना सोसावे लागत आहेत। पुढील 3 ते 4 दिवस अशाच पद्धतीनं तापमान वाढीचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे। 29 आणि 30 तारखेदरम्यान थोडं ढगाळ वातावरण राहणार, परंतु पुन्हा एकदा उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला। आपण दृश्यांमध्ये बघतो दुचाकीवर जाणारे प्रत्येक जण पुरेपूर आपली काळजी घेऊनच प्रवास करत असल्याचं पाहायला मिळते। दुसरीकडे रस्त्यावरली गर्दी जी आहे ती या उन्हामुळे ओसरलेली आहे। बाजारपेठा देखील दुपारच्या वेळेस ओस पडलेला आणि त्याचा परिणाम जर आपण पाहाल तर रात्री अमरावती शहरामध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे। सध्या लगनसराईचा संपूर्ण हा काळ सुरू आहे, परंतु या काळामध्ये जर आपण पाहाल तर खरेदीसाठी नागरिक जे आहे ते संध्याकाळलाच पसंती देत असल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।